नमस्कार मंडळी, मी आदेश कदम या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही द्वारकामध्ये आहे। द्वारकामध्ये आज मंदिरमध्ये दर्शन करणार आहे। दर्शन करण्याच्या नंतर इकडचे जे काही स्पॉट आहेत ते फिरणार आहेत आणि आता आम्ही आलोय नाश्ता करण्यासाठी। तर आम्ही नाश्त्याला बघा पोहा, पापडा, पोहा, इकडे पण पोहा, इथे भजी होती आणि हा हॉटेल आहे। पण इकडे सर्व टोकन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरला मग आपण स्वतः आणावं लागतं प्लेट, अशी सिस्टीम आहे इकडे। तर मंडळी आता आम्ही चाललोय मंदिरमध्ये, पण मंदिरमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जायला अलाउड नाही आहे। मोबाईल वगैरे सर्व जमा करावं लागेल, सामान, मोबाईल वगैरे सर्व काय। तर त्यामुळे आता मंदिरच्या आवारातलं जे काय आहे ते मला दाखवता येणारच नाही, बाहेर आल्याच्या नंतरच दाखवता येईल। तर आता मोबाईल वगैरे सर्व जमा करावं लागेल। तर मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सिक्युरिटीच्या पर्पजमुळे। तर त्यामुळे आतमध्ये काहीच दाखवू शकलो नाही तुम्हाला आणि आतमध्ये त्या आवारात पण मोबाईल घेऊन जायला नाही आहे। मोबाईल वगैरे सर्व चेकिंग होतं, म्हणजे जायलाच नाही अजिबात, त्यामुळे काही दाखवू शकलो नाही। आता आम्ही बाहेर आलेलो आहे मार्केटमध्ये। ज्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्केट दाखवलं रात्रीच्या वेळेला, त्याच मार्केटमध्ये आता आम्ही आहेत आणि आता इथून दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं आहे। बघूया आता किती वेळ लागतो तिकडे जाण्यासाठी। तिकडे सर्व दाखवणार तुम्हाला की बाबा किती काय काय आहे तिथे आणि कसं कसं फिरायचं आहे। दुपारच्या टायमामध्ये गरम खूप होत होतं म्हणून स्ट्रिंग पितो आम्ही। मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे सुदामा ब्रिजकडे, पण सुदामा ब्रिज आता हे नाही बंद केलं नाही आहे कारण सिक्युरिटीसाठी, आणि इथे ब्रिजचा जरा प्रॉब्लेम आहे बोलतो, आतमध्ये एंट्री नाही आहे। इथे हा गार्ड बसलेला आहे त्यामुळे पुढे नेऊन दाखवू शकत नाही। हा सुदामा ब्रिज आहे, सुदामा सेतू, आणि हा मंदिर आहे। मंदिराचा झेंडा चेंज करतायत, उद्या राष्ट्रपती येणार आहेत। हे बघा आत्ताच काढलं मंदिराचा झेंडा। इथे हा माणूस आहे तो बघा लावतोय। असा लोकेशन आहे। आता रिक्षा घ्यावं लागेल आणि शेअरिंगमध्ये आम्ही आता सगळे देवस्थान फिरतोय। आम्ही आता ही रिक्षा घेतलेली आहे। आता पूर्णपणे आता ही रिक्षा आम्हाला पूर्ण द्वारका फिरवणार, जेवढे मंदिर आहेत जेवढे स्पॉट आहेत ती पूर्ण फिरवणार। आता आम्ही पाणी बॉटल घेण्यासाठी थांबलेलो आहे। आम्ही गेलोय पाणी बॉटल घ्यायसाठी। इथून जाणार आम्ही द्वारका पेठ। तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे पेठ द्वारकामध्ये। आता इथे आम्ही दर्शन करणार आणि त्याच्यानंतरला मग आम्ही दाखवतो इकडचं जे जे काही स्पॉट असतील। तर सोन्याची द्वारका पण आहे त्या साईडला, असं बोलतात सोन्याची आहे, पण आता खरं तिकडे जाऊनच समजेल की ॲक्च्युली काय विषय आहे तो। तर तिकडे पण आम्ही जाणार आहे। तर मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे, इकडे पण मोबाईल जमाच केलं नाही, काही दाखवता आलं नाही। तर त्यामुळे आता आम्ही जातोय सोन्याची जी द्वारका आहे ती बघण्यासाठी। ॲक्च्युली काय आहे तिकडे पण मोबाईल जमा करतील असं वाटतं मला। तर त्यामुळे बघूया, जर जमा नाही केलं तर दाखवता येईल, जर जमा केलं नाही तर काहीच दाखवता येणार नाही आता पण। आणि आम्ही आता हे द्वारका पेठमध्ये आहेत। जागेवर हे असे स्टॉल आहेत बांगड्यांचे, हे झुमके। आता आपण जातोय सोन्याची द्वारका बघण्यासाठी। सोन्याची द्वारका म्हणजे काहीतरी म्युझियम वगैरे आहे असं तो बोलत होता। तर बघूया काय आहे ते। हे आहे सोन्याची द्वारका।
तर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जातो पार्किंगमध्ये. आमची रिक्षा जिथे आहे आजच्या दिवसापुरता बुक केलेली आहे पूर्ण आम्ही, तर ती त्या साईडला आहे, तिकडे चालत जावं लागणार किंवा बघूया आता रिक्षा घ्यावी लागणार तिथपर्यंत जाण्यासाठी. तर आम्ही आता तिकडे चाललो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या जागी आम्हाला जायचं आहे. आता आलो आहे आम्ही रिक्षामध्ये आता परत बसलेलो आहे. दुसऱ्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार. आज सर्व ठिकाणी जिथे जे आम्ही जाणार आहे तिथे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही इथे येऊ असं, पण आमचं नशीब होतं की आम्ही इथे आलेलो. आता हा ब्रिज येतोय तिथे आम्ही आता रिक्षा थांबवणार आहे आणि जरा थोडे फोटो वगैरे काढायचे. तर मंडळी आता आपण आलेलो आहे गोपी तलाव मंदिरमध्ये. रुक्मिणी प्रवेशद्वार हा इथून प्रवेश आहे. तर मंडळी आता आपण जातोय गोपी तलावाकडे आणि हा तिथे रस्ता आहे गोपी तलावाकडे जाण्याचा. तर हे आहे गोपी तलाव मुख्य प्रवेशद्वार. हो हो. काली महाकाली काली निकली भैरव के साथ में. तो आने वाले भक्त लोग यहाँ पे गोपी तलाव का दर्शन करते हैं. 5000 साल पुराना गोपीनाथ जी का दर्शन करते हैं. दोन्ही पण चिकडले. गोपीनाथ जी का दर्शन करने से ही द्वारका जी की यात्रा परिपूर्ण होती है. तो यहाँ पे गोपीनाथ जी का दर्शन कीजिए, आपकी द्वारका की यात्रा. तर मित्रांनो हा आहे गोपी तलाव. इकडे कृष्णाच्या जेवढ्या पण गोपिका होत्या त्या इथे आंघोळीला वगैरे जायच्या आणि इथे आंघोळी करायच्या. हा आहे गोपी तलाव. इकडे माशांना आम्ही हे टाकतोय खाण्यासाठी. इथे जे मासे आहेत तर दर्शन झालेलं आहे आणि आता परत आम्ही चाललोय रिक्षामध्ये जाऊन आम्ही परत एकदा दुसऱ्या डेस्टिनेशनला जाणार आहे. गोपी तलाव वगैरे सर्व आता आम्ही केलेलं आहे आणि आता जातोय नागेश्वर मंदिरला. तर तिथे गेल्याच्या नंतर दाखवेन किती स्पॉट चांगला आहे, व्यवस्थित आहे तो, आणि आमचं दर्शन कसं होतंय तिथे ते पण दाखवेन. फक्त मोबाईल तिथे न्यायला खूप मोठी लाईन आहे आणि लाईनीत आम्ही आता उभे आहेत आणि लाईन सरकते पुढे. जास्त वेळ थांबावं लागणार नाही, लवकर दर्शन होईल तेवढं आम्हाला पण बरं आहे. खूप गरमी होते इथे. तर मित्रांनो हे आहे नागेश्वर मंदिर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्रांनो मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण आता आम्ही मोबाईल घेऊन आलेलो आहे. बघूया. तर दर्शन झालेलं आहे आणि दाखवतो आता मंदिर कसा दिसतो ते पूर्णपणे. हा आहे नागेश्वर मंदिर. पूजा चालू होती आणि ते पूजा करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथे मोबाईल अलाउड नव्हता तरी पण मी घेऊन आलेलो आहे मोबाईल, आणि तिथे सिक्युरिटीने थांबवलं होतं. मोबाईलमधून शूटिंग काढायला दिलं नाही ते मला तिथे, तर त्यामुळे त्याच्या साईडला आलो, या साईडला. तिथून मी आता मोबाईलवरून तुम्हाला दाखवतोय. आता आपण आलेलं आहे लास्ट मंदिर रुक्मिणी मंदिरमध्ये आणि आता आम्ही एंट्री करतोय रुक्मिणी मंदिरमध्ये. तर मित्रांनो हा आहे रुक्मिणी मंदिर आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे रुक्मिणी मंदिरमध्ये. जर तुम्ही द्वारका फिरत असाल तर इथे येणे गरजेचंच आहे, तरच तुमची ट्रिप पूर्ण होईल, नाही तर काहीच अर्थ नाही.
मित्रांनो हा पाठीवर आहे तो मंदिर आहे आणि आता रुक्मिणी देवीला भोग चढवलेला आहे, त्यामुळे मग आता मंदिर एक 10 ते 20 मिनटं बंद असणार आहे, त्याच्यानंतर दर्शन होईल आमचं. आणि हा मंदिर बघा भरपूर जुनं आहे, एकदम जुनं आहे. आता तुम्हाला जवळ जाऊन स्ट्रक्चर दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा मंदिर किती जुनं आहे तो. मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो परत रिक्षाच्या इथे. आता बघूया पुढे कुठे जातो इथे. यावेळी व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्यामुळे. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय द्वारकाला आणि द्वारकावरून आता हा ब्लॉग मी एंड करतोय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. आता पुढचं डेस्टिनेशन जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवेनच. ओके, बाय, थँक्यू.